आपण सर्वजण ज्यांचं मौलिक मार्गदर्शन ऐकण्यासाठी उत्सुक आहात, अशा विद्याविभूषित आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेले आपले श्रेष्ठ वक्ते श्री प्रफुल्लजी केतकर यांना आपल्याला मार्गदर्शन करावे अशी मी विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि नाशिक शहर जिल्हा संघचालक मान्य डॉक्टर मालपाठक, आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय हेमंतजी राठी, वनवासी कल्याण आश्रम पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष मान्य डॉक्टर भरतजी केळकर, आदरणीय राजाभाऊ, नाशिक शहरातले विविध क्षेत्रातले विविध संघटनांचे अनेक मान्यवर, यांचा माझा जुना परिचय नाशिकमध्ये असतानाचा राहिला आहे. असे अनेक जण आज उपस्थित आहेत. असे नाशिकचे सगळे सुधीजन, मातृशक्ती. माझा व्यक्तिगत बाळासाहेब दीक्षितांचा तसा फार दुर्दैवाने संपर्क आला नाही. 1-2 वेळा नाशिकच्या वास्तव्यामध्ये भेट सोडली तर. पण त्याच्यामध्ये एक जे जाणवलं, संघ कार्यकर्त्याचं जे वैशिष्ट्य असतं की ज्या क्षेत्रामध्ये जबाबदारी दिली त्या क्षेत्राचा पूर्ण होणं, त्या क्षेत्राच्या विचाराला, तिथल्या विषयांना पूर्ण पचवणं आणि तिथल्या कार्यकर्त्याची काळजी करणं. जे जुन्या पिढीतले अनेक असे कार्यकर्ते, प्रचारक होऊन गेले, त्याच्यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब दीक्षित एक होते. सर्वप्रथम त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आज त्यांच्या स्मृतीनिमित्त असलेल्या व्याख्यानमालेमध्ये मला बोलवण्यात आलं, त्याबद्दल कल्याणाश्रमाचे खूप खूप आभार. माझा हा सन्मान समजतो मी. आणखीन एक बाळासाहेब होऊन गेले, बाळासाहेब देशपांडे, ज्यांनी जशपूरमध्ये पूजनीय गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेस पहिल्यांदा ही समस्या लक्षात आली की जनजाती क्षेत्रामध्ये असलेल्या मूळ प्रश्नांना धरून काहीतरी काम करण्याची आवश्यकता आहे, नाहीतर थोड्या दिवसांमध्ये एकीकडे मार्क्सवादी आणि दुसरीकडे मिशनरी यांच्या दोन्हीच्या प्रभावामध्ये भारतातला जनजाती समाज, जो भारताचा आत्मा ज्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढाईमध्ये सगळा जपून ठेवला, तोच दुर्दैवाने धोक्यात येईल. आणि त्यातनं वनवासी कल्याण आश्रम, आता जनजाती कल्याण आश्रम, या कामाची सुरुवात झाली. प्रत्येक कामाच्या प्रक्रियेमधले काही टप्पे असतात. पहिल्या टप्प्यामध्ये तर वनवासी समाजामध्ये काम करणं, त्यांचा विश्वास संपादित करणं, संघटन उभं करणं हाच मुख्य विषय होता. त्यामुळे जसं संघाच्या बाबतीत झालं तसं विविध क्षेत्राच्या बाबतीतही झालं की कशासाठी करायचं, तर संघटनेसाठी संघटन. तिथून मग समाजामध्ये काहीतरी विषय नेण्यासाठी संघटन, जे संघटन झालंय त्याच्या शक्तीचा संचार करण्यासाठी म्हणून संघटन. त्यातनं हे सगळे विषय उभे राहिले. कल्याणाश्रम असेल, विश्व हिंदू परिषद असेल, भारतीय मजदूर संघ असेल. त्यातनं मग विविध आंदोलनं उभी राहिली. रामजन्मभूमीचं आंदोलन असेल तर रामगमन यात्रा जनजाती वनवासी क्षेत्रामध्ये पण उभी राहिली. समाजाला त्या विषयाबरोबर जोडण्यासाठी संघटन. आता आपण ज्या टप्प्यामध्ये आहोत त्या टप्प्यामध्ये
समाजामधला वैचारिक विमर्श आणि व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी संघटन, जे मूळ काम आहे. आणि ते करायचं असेल तर मूळ वैचारिक विषय त्याच्यामधला समजून घेतला पाहिजे. या दृष्टीने काही प्रयत्न गेल्या 5-7 वर्षामध्ये सुरू झाले. ऑर्गनायझरचा संपादक म्हणूनही आणि वैचारिक समूहाचा एक भाग म्हणूनही योगायोगाने त्या सगळ्या प्रक्रियेचा एक हिस्सा होण्याची जबाबदारी माझ्यावर पण आली. त्याच्यामध्ये 370चा एक आपण यशस्वी प्रयोग केला. जहाँ बलिदान हुए मुखर्जी व कश्मीर हमारा है और जो कश्मीर हमारा है वो सारा का सारा है. पहिला भाग झाला. सारा का सारा अजून बाकी आहे. पण हे भावनिकदृष्ट्या आपण बालपणापासून शाखेत जात असल्यापासून म्हणत आलो. पण ते लढण्यासाठीचं जे आंदोलन करावं लागलं ते केवळ भावनिक नव्हतं. ते लीगल पण होतं, ते पॉलिटिकल पण होतं, ते कॉन्स्टिट्युशनल पण होतं. आणि त्यातनं मग 370 आणि 35A सगळा विमर्श उभा राहिला. वेगवेगळ्या राजकीय क्षेत्रामधल्या लोकांशी पण संपर्क करावा लागला. वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये जम्मू काश्मीरचे अभ्यासक्रम सुरू करावे लागले. आणि त्यातनं जम्मू काश्मीरचा एक वैचारिक विमर्श बदलला. त्यातनं 370 हटला. रामजन्मभूमीचं आंदोलन उभं राहिलं. त्या आंदोलनाचं समाज जोडण्यासाठीचं म्हणून एक महत्त्वपूर्ण योगदान होतं. पण गिरीलाल जैन असतील, अरुण शौरी असतील, नंतर मीनाक्षी जैन असतील, स्वपनदास गुप्ता असतील, के मोहम्मद असतील, या सगळ्या लोकांनी एक डॉक्युमेंटवर अध्ययन करून त्याचं न्यायालयासमोर उभं करणं, त्या रामजन्मभूमीचा विमर्श एक उभा करणं, त्याची एक लीगल लढाई लढली. म्हणून रामजन्मभूमीचा प्रश्न पार झाला. आत्तापर्यंत आपल्याला संघटनात्मक काम करणं, त्याच्या आधारावर भावनिक आंदोलन उभं करणं, याच्यामध्ये आपण आता हातखंडा मिळवलेला आहे. समाजही ते स्वीकार करतो. आपले विरोधकही आपल्याला जे विरोधक मानतात ते पण स्वीकार करतात. पण आत्ता जी लढाई आहे ती वैचारिक क्षेत्रामधली आहे. आणि म्हणून आज मला जो विषय मांडायला दिला आहे तो राष्ट्रीय विमर्श असा दिला आहे. मला असं वाटतं बाळासाहेबांना याच्यापेक्षा चांगली श्रद्धांजली असू शकत नाही. सामान्यतः इंग्रजीमध्ये नॅरेटिव्ह या शब्दाचा प्रयोग होतो. आणि एक नॅशनल नॅरेटिव्ह आहे किंवा नॅशनलिस्ट नॅरेटिव्ह आहे. त्यामुळे आपणही मानून चालतो की दुसरा अँटी नॅशनल नॅरेटिव्ह आहे. थोडंसं आपण अंतर करायला शिकलं पाहिजे. काही राष्ट्रविरोधी शक्ती आहेत, पण काही अराष्ट्रीय विचार आहेत. नॉन नॅशनल असणं आणि अँटी नॅशनल असणं याच्यामध्ये अंतर आहे. अमेरिकेकडनं पैसा घेऊन अमेरिकेचा नॅरेटिव्ह ट्रेड वॉरच्या संदर्भामध्ये उभं करणं हे अँटी नॅशनल आहे. किंवा ऑपरेशन सिंदूर होत असताना पाकिस्तानचा किंवा चीनचा नॅरेटिव्ह तिथनं मिळणाऱ्या पैशाच्या आधारावर सोशल मीडियामधनं पसरवणं हे अँटी नॅशनल आहे, हे राष्ट्रविरोधी आहे. पण काही लोक असे आहेत की जे विचारांनी अराष्ट्रीय आहेत. सगळे समाजवादी विचारांचे राष्ट्रविरोधी आहेत असं नाही आहे. त्यांची राष्ट्राची अवधारणा वेगळी आहे. सगळे काँग्रेसमध्ये आहेत म्हणून राष्ट्रविरोधी असं नाही आहे. राष्ट्र म्हणून त्यांनी जी एक नेहरूयन सेक्युलरिझमची संकल्पना मनात ठेवली आहे त्याची अवधारणा वेगळी आहे. आणि त्यातनं एक वैचारिक संभ्रमाचं वातावरण समाजामध्ये निर्माण होतं. आहेत आपलेच. पूजनीय श्री गुरुजी म्हणायचे तसे काही जण आज स्वयंसेवक आहेत, काही जण उद्याचे स्वयंसेवक आहेत. त्यामुळे सगळ्यांना राष्ट्रविरोधाचं लेबल लावून चालणार नाही. त्यामुळे राष्ट्रीय विमर्श म्हणून आपण जेव्हा म्हणतो तेव्हा अराष्ट्रीय विमर्श काय तो समजून घेतला पाहिजे. आणि त्याचं मूळ कुठे आहे? वनवासी कल्याण आश्रमाला वनवासी काम म्हणजे एकीकडे म्हणायचं तू मैं एक रक्त, आणि दुसरीकडे वनवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह उभं करायचं. मग एक रक्त तर स्वतंत्र वसतिगृह कशाला?
हा प्रश्न मनामध्ये आपल्या आज उभा राहत नाही, पण उद्या हा प्रश्न बनेल. कारण ती स्वतंत्र वसतिगृहच मग स्वतंत्र आयडेंटिटी सेपरेटिझमची केंद्र बनतील. हे का बनतं? ह्यातनं या आयडेंटिटीज का उभ्या राहतात, कशातनं उभ्या राहिल्या? तर मूळतः 5-7 महत्त्वाचे अराष्ट्रीय विमर्श ब्रिटिश कालखंडापासून उभे राहिले, ज्याच्यातनं या सगळ्या समस्या निर्माण झाल्या. पण मी विमर्श त्याला म्हणणार नाही, मी नॅरेटिव्हच म्हणेन. कारण विमर्श हा बौद्धिक असतो आणि शास्त्रार्थामधनं उभा राहतो. त्यामुळे अर्जुनाला सगळं ज्ञान दिल्यानंतर अर्जुन विषाद योगापासून सुरू होतं आणि 18व्या अध्यायापर्यंत येतं. त्यावेळेस भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग, सगळे योग, मनातले सगळे प्रश्न अर्जुन विचारत जातो. आणि भगवान श्रीकृष्ण जेव्हा अगदी तो मानायला तयार, तेव्हा त्याला विराट रूप पण दाखवतात. आणि जेव्हा तो प्रत्येक वेळेस तो म्हणतो, तो न लढण्यासाठीची कारणं सांगतो. आणि जेव्हा लढायला उभा राहतो तेव्हा 18व्या अध्यायाच्या 63व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, विमृश्य अशेषेण यथेच्छसी तथा कुरु. आता मला जे सांगायचं ते मी सगळं सांगितलंय, त्याच्यावर आता तू विमर्श कर, तू मनामध्ये शास्त्रार्थ कर आणि मग तेरी मर्जी. मी नाही सांगणार तुला आता लढायचं का नाही. त्यामुळे विमर्श हा तर भारतीय परंपरेमध्ये हा शास्त्रार्थ असतो. तर्काच्या आधारावर, धर्म अधर्माच्या आधारावर, सत्य असत्याच्या आधारावर विवेकपूर्ण घेतलेला निर्णय हा विमर्श असतो. नॅरेटिव्ह हे कथ्य असतं, कथानक असतं. दरवेळेस ते सत्य असेल असं जरुरी नाही आहे, बऱ्याचदा ते अर्धसत्य असतं. नॅरेटिव्ह बिल्डिंग इज अन आर्टिफिशियल प्रोसेस. आणि आत्ताची आपली जी युद्धाची लढाई आहे ती एक जी आहे ती सीमेवर आहे, एक जी आहे ती वैश्विक पातळीवर आहे, जी वैचारिक आहे. पण एक जी आपल्या समाजामध्ये आहे ती ही नॅरेटिव्हची लढाई आहे. आणि त्यामुळे नॅशनल नॅरेटिव्ह अँड नॉन नॅशनल नॅरेटिव्ह याच्यामधलं अंतर समजून घेतलं पाहिजे. पहिला नॅरेटिव्ह जो ब्रिटिशांनी उपस्थित केला आणि ज्याने आपल्या स्वतःच्या मनामध्ये पण एक घर केलं, की आमच्या येण्याच्या अगोदर तुम्ही राष्ट्र नव्हतात, आम्ही आल्यामुळे तुम्ही राष्ट्र बनलात. वी आर द वन्स हू फॉर्म यू ॲज वन नेशन. आमच्याशी लढता लढता तुम्ही नॅशनलिझम शिकलात. नाहीतर आम्ही येण्याच्या अगोदर तर तुम्ही छोट्या छोट्या आयडेंटिटीजमध्ये एकमेकांशी लढत होतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच स्वतःला मराठा राजा म्हटलं नाही, मराठी पण म्हटलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण पत्रव्यवहारामध्ये 2 वेळा शब्द येतोय महाराष्ट्र धर्म. बाकी प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य शब्द वापरतात. 1818 येईपर्यंत ब्रिटिश मराठा वॉर होऊन जातं. आणि त्या ब्रिटिश मराठा वॉर नंतर अचानक शिवाजी महाराजांचं राज्य हे मराठा एम्पायर होऊन जातं. का? कारण ब्रिटिशांनी हे निश्चित केलं. का निश्चित केलं? कारण ब्रिटिशांसमोर एक खूप मोठा प्रश्न होता. माझा तर एकदम सिंपल प्रश्न आहे आणि मी डॉक्युमेंटशिवाय, मी तर्कांशिवाय बोलत नाही. कारण भावनात्मक लढाई आपण जिंकलो हे मान्य आहे. भावनात्मक लढाई जिंकलोय म्हणूनच सगळ्या विरोधी विचारांच्या लोकांना एकत्र यावं लागतंय. जी वैचारिक आणि व्यवस्थेमधली लढाई आहे ती भावनांवर नाही चालत, ती तर्कांवर चालते, ती कायद्यावर चालते, ती संविधानावर चालते, ती लीगल बॅटल असते, ती इंटेलेक्च्युअल बॅटल असते.
मूलभूत प्रश्न आहे. 1498ला पहिली कंपनी उभी राहिली, 1600 मध्ये ब्रिटिशांची कंपनी उभी राहिली, ती चौथी होती. त्याच्या अगोदर फ्रेंचांची होती, त्यांच्या अगोदर डेन्सची होती. मध्ये एक आणखीन कंपनी आली, ती डचांची होती. 5ही युरोपियन महासत्ता होत्या. जर पोर्तुगीज कालिकतमध्ये आले, ब्रिटिश सुरतमध्ये आले, फ्रेंच चंद्रनगरमध्ये बंगालमध्ये आले, डच मैसूरमध्ये आले आणि फ्रेंच पॉंडिचेरीमध्ये आले, तर त्यांनी सगळ्यांनी आपल्या कंपनीचं नाव ईस्ट इंडिया कंपनी का ठेवलं? जर इंडिया नव्हताच तर पोर्तुगीजांनी आपल्या कंपनीचं नाव कालिकत कंपनी ठेवायला होतं, ब्रिटिशांनी सुरत कंपनी ठेवायला होतं. याचा अर्थ युरोपला माहिती होतं की देयर इज समथिंग कॉल्ड इंडिया. कारण मॅगेस्थनीस इंडिका लिहून गेला होता इसवी सन पूर्व 3ऱ्या शताब्दीमध्ये, आणि त्याने संपूर्ण भारताचा प्रवास करून भारत काय आहे याचं वर्णन केलंय. मीनाक्षी जैननी 4 खंडांमध्ये पुस्तक लिहिलंय, इंडिया ॲज दे सॉ. मॅगेस्थनीस पासून अल-बरुनी पर्यंत आणि नंतर पुढे ब्रिटिश हिस्टोरियन्स पर्यंत जे जे भारतातनं बाहेर ना आले आणि त्यांनी भारत बघितला, त्यांनी भारत कसा बघितला 17व्या शताब्दीपर्यंत, याचं ऑथेंटिक त्यांचं नॅरेशन हे मीनाक्षी जैनने, दुर्दैवाने तसं अजून मराठीत भाषांतर झालं नाही, हिंदीमध्ये आत्ता आलेलं आहे. इंडिया ॲज दे सॉ. 600 ट्रॅव्हलर्स आहेत ज्यांनी भारताबद्दल लिहिलेलं आहे. एकानेही आज ज्या आयडेंटिटीजवर आपण लढतो त्या आयडेंटिटीचा उल्लेख केलेला नाही, इव्हन भाषिक पण नाही. एकही राज्य भारतामधलं 1955च्या अगोदर, 1940च्या अगोदर काँग्रेसने पहिल्यांदा आपल्या समित्या भाषेच्या आधारावर बनवल्या. 1920ला पहिल्यांदा ब्रिटिशांनी भाषेच्या आधारावर आयडेंटिटी आणली. त्याच्या अगोदर भारतामध्ये एकही राज्य भाषिक आधारावर नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य छत्रपती शिवाजी महाराज असताना, मी नंतरचं नाही म्हणत आहे, ते तर अटकपासून कटकपर्यंत होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जेव्हा झाला तेव्हा संभाजीनगरच्या दक्षिणेपासून ते मद्रासच्या दक्षिणेपर्यंत, म्हणजे जिंजीपर्यंत, तंजावर क्रॉस करून इतकं राज्य होतं. आज ज्या आपल्याला भाषा माहिती आहेत, बोली माहिती आहेत, त्याच्यातल्या त्यावेळेसची प्राकृतनिष्ठ मराठी, छत्रपती शिवाजी महाराजांची पत्र वाचणारे पण आज खूप कमी आहेत दुर्दैवाने. त्यावेळेसची प्राकृतनिष्ठ मराठी, त्यावेळेसची प्राकृतनिष्ठ कन्नड, त्यावेळेसची संस्कृतनिष्ठ तेलुगू, त्यावेळेसची तुळू, त्यावेळेसची तमिळ आणि त्यावेळेसची अर्ध संस्कृत असलेली मल्याळी, एवढे कमीत कमी बोलणारे लोक होते. छत्रपती शिवाजी महाराज एक आज्ञापत्र गोष्ट त्यावेळेस राज्याभिषेकानंतर हे करतात. काय त्या आज्ञापत्रामध्ये प्रत्येक 20 मैलावर रायगडावरून दिल्या जाणाऱ्या आज्ञांचं भाषांतर करणारा भाषांतरकार नियुक्त व्हावा, त्याची जी सॅलरी आहे, त्याचा जो पैसा आहे तो रायगडाहून दिला जाईल. एवढंच राज्याचं काम होतं. वरतून येणारा आदेश मला माझ्या भाषेमध्ये कळला पाहिजे, याच्या पलीकडे आपल्याला राज्य आणि भाषा याच्याशी घेणं देणं नव्हतं. त्यामुळे कुठल्याही राज्याची स्टेट लँग्वेज असा प्रश्न नव्हता. भारतामधल्या प्रत्येक भाषेमध्ये एक म्हण आहे, कोस आणि मैल बदलत जातात त्याच्यामध्ये, पण म्हण कॉमन आहे की कोस कोस पर पाणी बदले 20 कोस पर बानी. प्रत्येक कोसावर पाण्याची चव बदलते आणि 20 कोसावर वाणी बदलते. त्याच्यावरनं लढायचं काय? पण ब्रिटिशांना एक समस्या लक्षात आली. ब्रिटिश हे अगोदरच्या सगळ्या आक्रमणांपेक्षा वेगळे होते.
याचं कारण ब्रिटिश आपल्यावर आक्रमण करणारी पहिली अशी फोर्स होती ज्यांनी आपलं अध्ययन केलं. इतरांनी सगळ्यांनी आपल्याला अध्ययन न करता गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला म्हणून ते फसले. आपणही मानून चाललो की आपण बाहेरचे लोक आले, आक्रमण झालं, आपण हरलो. सावरकरांनी एका ठिकाणी खूप छान लिहून ठेवलंय. सावरकर म्हणतात की ग्रीकांपासून ते ब्रिटिशांपर्यंत 16 मोठी आक्रमणं झाली. ग्रीक आले, शक आले, हुण आले, तुर्क आले, अरब आले, मंगोल आले, मग पोर्तुगीज, फ्रेंच, डच, डेन्स आणि मग ब्रिटिश. 16 मोठ्या आक्रमणानंतर ब्रिटिशांना या प्रश्नावर विचार करावा लागला की इतकी आक्रमणं झाल्यानंतर हा समाज जिवंत कसा राहिला. तर सावरकरांनी उदाहरण असं दिलंय. सावरकर असं म्हणतात की हे तर असं झालं की मी 16 वेळा चहा पिणं सोडलं. अरे 15 वेळा प्यायला लागलो होतो ना चहा. 17 वेळा त्यांना पुन्हा आपल्याला गुलाम बनवण्यासाठी यायला लागलं, कारण 16 वेळा आपण पुन्हा जिंकलो होतो. समाज हरला नव्हता. राजा कधीतरी हरला बिरला जिंकला असेल, समाज नव्हता हरला. ज्या 1494च्या ट्रिटीने कोलंबस अमेरिकेमध्ये गेला होता, रॉबर्ट ब्रुक्स लॅटिन अमेरिकेमध्ये गेला होता, क्रुक्स आफ्रिकेमध्ये गेला होता, तिथल्या सगळ्या जनजातींना संपुष्टात आणलं. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधल्या सगळ्या रेड इंडियन्स आणि माओरी समुदायाला ज्यांनी संपवलं, त्याच ट्रिटीनुसार वास्को द गामा भारतात आला होता. वास्को द गामा काळी मिरी वगैरे घ्यायला काय आला नव्हता. पुस्तकांमध्ये वाचलं असेल तर विसरून जा, कारण वास्को द गामाने स्वतः लिहून ठेवलंय की मी एका ख्रिश्चन राजाच्या शोधामध्ये आलो आणि राजाचं नाव तो सांगतो प्रेस्टर जॉन. आपल्याला इतिहासामध्ये शिकवलं झामोरीन नावाचा राजा होता. आता झामोरीन असं काही नाव नसतं भारतामध्ये, त्यामुळे आपल्याला वाटतं असेल कदाचित केरळमध्ये ख्रिश्चन राजा अगोदरपासून. आपण भावनिक विचार करणारे लोक आहोत. त्यामुळे तो झामोरीन कसा झाला, त्याचं नाव, मूळ ती डायनेस्टी जी होती तिचं नाव होतं मानविक्रमा. 300 वर्ष राज्य केलं त्यांनी, ज्याने पहिल्या युरोपियन लढाईमध्ये 27 सप्टेंबर 1498ला वास्को द गामाला पळवून लावलं. तो मानविक्रमा. त्याचं नाव पण आपल्याला माहिती नाही, आपल्याला झामोरीन माहिती आहे. आणि तो झामोरीन का झाला, तर विजयनगर साम्राज्याने त्याला पदवी दिली होती, कारण समुद्रामधनं होणाऱ्या सगळ्या व्यापाराच्या संरक्षणाची आणि टॅक्स कलेक्शनची जबाबदारी त्याच्यावर होती. त्यामुळे त्याला एक पदवी मिळाली होती, सामुद्रीन, समुद्राची रक्षा करणारा. वास्को द गामाला बोलता नाही आलं, त्यामुळे त्याने तसं केलं झामोरीन, आणि आपण इतिहासामध्ये शिकवतो झामोरीन. त्यामुळे मानविक्रमा माहितीच नाही. तर मानविक्रमा माहिती नाही, त्यामुळे वास्को द गामा हरला होता हे पण माहिती नाही. गोव्यापर्यंत का आले पोर्तुगीज, हरत हरत आले आणि 1555ला आले. त्याच्या अगोदर मार्तंडवर्माने हरवलं, राणी अबक्काने हरवलं, कोचीच्या राजाने हरवलं, कालिकतच्या राजाने हरवलं, म्हणून ते हरत हरत वसईपर्यंत आले. वसईमध्ये चिमाजी अप्पाने हरवलं सगळ्यात शेवटचं त्यांना. हा इतिहास आपण विसरलो. आपला सगळा इतिहास दिल्ली. त्यामुळे दक्षिणेकडच्या झालेल्या लढायाच माहिती नाहीत. त्यामुळे भारतामधला विमर्श हा दिल्ली केंद्रित झाला, त्यामुळे मोगल केंद्रित झाला. त्यामुळे आपल्या अगोदर काहीच नव्हतं. मग 1857ला नानासाहेब पेशवे आणि त्यांचे सहकारी, त्यावेळेसचा अंतिम राजा मुघल सल्तनतचा बहादूर शाह जफर, याला निवेदन द्यायला जातं, त्याला आग्रह करायला जातात की या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व तू केलं पाहिजेस. आणि सुरुवातीला तर नानासाहेब त्याला समजवत आहेत की तू का केलं पाहिजेस, नंतर तलवार काढतायत.
तर बहादूर शाह जफर त्यांना असं म्हणतोय की मेरी बात तो कोई चांदनी चौक में भी नहीं मानता, मैं क्या करूंगा. पण ब्रिटिशांनी नॅरेटिव्ह उभा केला. आम्ही सत्ता कोणाकडनं घेतली? मोगलांकडनं. कोणाला देऊन गेला पाहिजे? मुसलमानांना. तोच नॅरेटिव्ह जिन्ना पुढे घेऊन जातोय. त्यातनं पाकिस्तानची बीज आहे. कारण 1857चा सावरकरांनंतर कोणी अभ्यासच केला नाही. त्यामुळे आम्ही कोण आहोत याचा एक नॅरेटिव्ह पहिला उभा केला. आपण एक राष्ट्र नाही आहोत, ब्रिटिशांमुळे आपण एक राष्ट्र झालो. असलोच तर वेगवेगळ्या भाषांमध्ये आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपण विभागलेले आहोत. सगळे राजे एकमेकांशी लढत होते. ब्रिटिश इंडियाने त्यांना एकत्र केलं, त्यामुळे आपली एकछत्री सत्ता निर्माण झाली. पण हे करण्याकरता त्यांनी जे केलं ती एक सिस्टमॅटिक नॅरेटिव्ह बिल्डिंगची प्रोसेस होती. 1784ला 1600ला पोर्तुगीज आले, 1498ला पोर्तुगीज आले आणि 1600मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आली. 1661ला पहिल्यांदा त्यांना जहांगीराची सनद मिळाली. तोपर्यंत ब्रिटिशांचं काही अस्तित्व नव्हतं. पण 1784 पर्यंत ब्रिटिश प्लासीची लढाई सो कॉल्ड जिंकूनही भारतामधल्या एकाही राज्यामध्ये टॅक्स कलेक्ट करण्याची क्षमता ब्रिटिशांमध्ये नव्हती. इतकं वर्चस्व मराठी आणि राजपूत साम्राज्यांचं त्यावेळेस होतं. जवळजवळ अखंड भारतातला 85% भूभाग हा महाराजा रणजित सिंगांचं चालत आलेलं लाहोरमधलं शासन, राजपुतान्यातलं शासन आणि पेशव्यांच्या नियंत्रणाखाली ज्यांना सुझरॅनिटीमध्ये टॅक्स मिळत होता असं सो कॉल्ड मराठा शासन, यांचा सगळ्यांचा मिळून 85% भूभाग होता. ब्रिटिश गेले तेव्हा 565 संस्थानं होती, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ब्रिटिश आले तेव्हा किती होती? ब्रिटिश रेकॉर्डनुसार 1492 संस्थानं होती. पण त्या सगळ्या संस्थानांची काही ना काही कॉन्फेडरेशन्स होती. म्हणजे एक कोणीतरी प्रमुख राजा आहे, छोट्या छोट्या राज्यांमध्ये टॅक्स कलेक्ट करण्याचे अधिकार आहेत, पण संरक्षणाची आणि फॉरेन पॉलिसीची जबाबदारी एका कुठल्या तरी प्रमुख राजावर आहे. जसं विजयनगरचं साम्राज्य होतं, विजयनगरच्या साम्राज्याशी ॲलिजियन्स असणारे 65 संस्थानं होती. जुनागडचं एक शासन होतं, तर जवळजवळ 350 संस्थानं होती. 356 संस्थानं तर एकटे सयाजीराव गायकवाडांची ॲलिजियन्स मानणारी आहेत, म्हणजे बडोदा संस्थांचं. पण दुर्दैवाने आपण कोणीच ब्रिटिश हिस्ट्रीच्या पलीकडे इतिहासाचा अभ्यासच केला नाही. आणि त्यामुळे त्यांनी एक आपल्या अभ्यासाची एक सिस्टमॅटिक पद्धती उभी केली 1784 मध्ये एशियाटिक सोसायटी नावाने. पहिल्यांदा कलकत्त्यामध्ये, नंतर लंडनमध्ये. सगळ्या संस्कृत ग्रंथांचं त्यांना एक गोष्ट लक्षात आली की या समाजाचा, मी सांगितलं ना की सगळ्या जगभरामध्ये जिथे जिथे हे गेले, म्हणजे 1498ला वास्को द गामाला, 1494ला कोलंबस अमेरिकेत पोचला. 1576 पर्यंत अमेरिकेमध्ये मूळ अमेरिकन असलेला समाजामधला एकही जनजाती समाज उरला नाही. आज देखील मोजून 3 ते 4 हजार सो कॉल्ड रेड इंडियन्स, ज्यांना त्यांनी रेड इंडियन्स म्हटलं कारण आपण त्यांच्याकरता येलो इंडियन्स होतो किंवा ईस्ट इंडियन होतो, वेस्ट इंडियन आणि रेड इंडियन अशा त्यांनी 3 कॅटेगरीज केल्या होत्या. त्यांना सगळ्यांना मात्र 80 वर्षामध्ये त्यांनी संपुष्टात आणला. भारत एकमेव असा देश आहे की तो ब्रिटिश येण्या अगोदरची 16 आक्रमणं आणि ब्रिटिशांचं आक्रमण पचवून 1947ला पुन्हा भारतीय मूल्यांवर मार्गक्रमण करण्यासाठी तयार झाला. हे भारताचं वैशिष्ट्य तोडायचं असेल तर इथला त्यांचा कोड ब्रेक केला पाहिजे, हे समजणारा ब्रिटिश हा पहिला शासक होता. बाकी सगळ्यांनी आपल्याला तलवारीच्या जोरावर गुलाम बनवलं, ब्रिटिशांनी आपल्याला सांस्कृतिक आणि बौद्धिकदृष्ट्या गुलाम बनवलं. त्याकरता त्यांनी सिस्टमॅटिक अभ्यास सुरू केला. एशियाटिक सोसायटीने सगळ्या संस्कृत ग्रंथांचं संकलन सुरू केलं.
1795ला चार्ल्स विल्किन्स नावाचा विल्यम जोन्सने एशियाटिक सोसायटी स्थापन केली. विल्यम जोन्स स्वतः जज होता, पण तो धर्मशास्त्रांचा अभ्यास करायला लागला. चार्ल्स विल्किन्सने 1795ला गीतेचं पहिलं भाषांतर केलं. चार्ल्स विल्किन्स खूप इंटरेस्टिंग गोष्ट लिहितो आहे त्याच्या गीतेच्या इंग्रजी भाषांतराच्या प्रस्तावनामध्ये. चार्ल्स विल्किन्स म्हणतो की अरे बायबल घेऊन या लोकांकडे काय जात आहे, या लोकांना जिजसच्या मार्गाला आणायचं असेल तर याची चावी गीतेमध्ये आहे. दोन प्रॉब्लेम आहेत या समाजाचे. एक, हा त्यांच्या दृष्टीने पॉलिथिस्ट आहे, म्हणजे ईश्वराची अनेक रूपं मानतो, जे ख्रिश्चनिटीला मान्य नाही, चर्चला मान्य नाही. वनवासी शब्दाचा सगळा आदिवासीचा नॅरेटिव्ह त्याच्यामध्ये म्हणून त्याच्यावर बोलतोय. त्यामुळे हा पॉलिथिस्ट आहे. आणि दुसरा प्रॉब्लेम आहे की हा आयडॉल्टर्स आहे, मूर्तीपूजक आहे. या दोन्ही गोष्टी जर तोडायच्या असतील तर बायबल घेऊन नका जाऊ, गीता घेऊन जा. गीतेचं इंटरप्रिटेशन बायबलच्या अंगाने करा तर यांना कन्वर्ट करणं सोपं जाईल. चार्ल्स विल्किन्स त्याकरता गीतेचं भाषांतर करतो. त्यानंतर 1798ला दुसरा महत्त्वपूर्ण काम होतं. डेव्हिड हॅमिल्टन नावाचा चिंतक आहे. गयेला खूप वर्ष राहिला, नंतर वाराणसीला, काशीला राहिला, मग हरिद्वारला गेला. संस्कृतचा मोठा अभ्यासक बनला. पुढे त्याने इंडोलॉजीचं स्कूल पहिलं फ्रान्समध्ये उभं केलं आणि त्याने 2 खंडांमध्ये ग्रंथ लिहिला, अ हिंदू क्रोनॉलॉजी. आज सगळे भारतामधल्या विवादाचं मूळ टाईमलाईनच्या बाबतीत आपणही बोलताना काय म्हणतो, हिंदू मायथॉलॉजी. पुराणपंथी आहेस का? हिंदू आणि ग्रीकच मायथॉलॉजी का असते हो? ख्रिश्चन मायथॉलॉजी का नसते? मुस्लिम मायथॉलॉजी का नसते? कारण जीजसच्या जन्मानंतर म्हणजे पहिल्या शताब्दीच्या नंतर जो आहे तो इतिहास आहे. त्याच्या अगोदरचं आहे ते मिथ आहे, मिथ्या आहे. मिथ्या आहे म्हणून तुम्ही रामायण महाभारताबद्दल बोलता तर तो इतिहास नाही आहे. पुराणांबद्दल बोलतात तर इतिहास नाही आहे, ती मायथॉलॉजी आहे. कोणती प्रॉब्लेमॅटिक कॅरेक्टर आहे तिचं डिसेक्शन होऊ शकतं, मदर मेरीचं नाही होऊ शकत. दॅट इज हिस्ट्री. चर्चने रॅटिफाय केलेली आहे. टाइमलाईन डिफाईन्ड आहे. या टाइमलाईनमध्ये कुठपर्यंत बसतं? अब्राहमपर्यंत. टोटल टाइम पिरियड किती? 5120, जो आपण गीतेचा म्हणजे द्वापार युगाचा कालखंड मानतो. अंत झाला, कलयुग सुरू झालं, तिथे त्यांची टाइमलाईन सुरू होते. त्याच्या पलीकडचा कालच माहिती नाही त्यांना, त्यामुळे ती सगळी मिथ्या आहे. त्या टाइमलाईनमध्ये बसणारं कोण आहे? तर फक्त भगवान बुद्ध आहेत, त्यामुळे ती हिस्ट्री आहे. बाकी सगळं मिथ आहे. ती आयडेंटिटी उभं करण्यासाठी पण त्यांच्यासाठी सोयीचं आहे, त्यामुळे ती हिस्ट्री आहे. हे हॅमिल्टनने उभं केलं. पण सगळ्यात मोठा भारताचा जो नॅरेटिव्ह उभा केला तो 1816 मध्ये. ॲक्च्युअली त्याची सुरुवात ऑक्सफर्डमधनं झाली. 1811 साली बॉडन नावाचा तिथला उद्योजक होता. आणि म्हणजे तुम्ही विचारलं की तुम्ही काय करू शकता, बॉडनने एक विल लिहिली आणि बॉडनने सांगितलं की संस्कृत ग्रंथांचं मिशनरी ॲक्टिव्हिटी करता जो इंटरप्रिटेशन करेल अशा स्कॉलरला 10,000 पाऊंडाची फेलोशिप देण्याकरता मी हे फाउंडेशन उभं करतो. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पहिली संस्कृत चेअर ही बॉडन चेअर आहे. ओपन बिल आहे, मी कुठल्याही मनाने बोलत नाही. मी दिलेल्या प्रत्येक रेफरन्सचा तुम्हाला संदर्भ आज गुगलवर ओपन सोर्समध्ये मिळेल, म्हणजे सिक्रेट पण नाही. बॉडनची विल ओपनली हे सांगते की संस्कृत ग्रंथांचं डिस्टॉर्शन मिशनरी ॲक्टिव्हिटी करता जो करेल त्यातनं 2 स्कॉलर उभे राहिले, एक मायो आणि दुसरा मॅक्स म्युलर.
ज्यांनी सगळ्या संस्कृत ग्रंथांचं हे केलं. एकाने मनुस्मृतीची रचना केली, एकाने उपनिषदांचं भाषांतर केलं. आणि या दोघांनी मिळून भारताचा आजच्या सगळ्या आयडेंटिटीज, त्या जातीच्या असतील, जनजातीच्या असतील, यांचा सगळा नॅरेटिव्ह जो उभा केला तो या दोघांनी उभा केला. पहिल्यांदा ब्राह्मणिझम हा शब्द वापरणारा मॅक्स मिलर आहे. त्याच्या अगोदर ब्राह्मणिझम नावाचा शब्द नाही आहे, ब्राह्मण आहे. ब्राह्मणिझम कुठेच नाही आहे, बुद्धिझम कुठेच नाही आहे, जैनिझम कुठेच नाही आहे, इझमच नाही आहे भारतामध्ये. मजेशीर बघा, इझमचा अर्थ असतो वाद, मार्क्सवाद, पुंजीवाद, भांडवलशाही. वादचा मूळ अर्थ असा आहे आयडिओलॉजीच्या लेवलला की ज्याचा एक निश्चित राजकीय उद्दिष्ट आहे, त्या उद्दिष्टांना परिभाषित करणारा एक चिंतक आहे आणि त्या चिंतकाचा एक पुस्तकाच्या आधारावर दाखवलेला मार्ग आहे, त्याला म्हणतात इझम. त्यामुळे मार्क्सिझम हा निश्चित इझम आहे, माओइझम हा निश्चित इझम आहे. हिंदू हा कधीच इझम नव्हता. त्यामुळे भारतातल्या कुठल्याही भाषांमध्ये हिंदूवाद हा शब्द नाही, बौद्धवाद हा शब्द नाही, जैनवाद हा शब्द नाही. जैन अभ्यासक भारतीय भाषांमध्ये बोलत असताना जैन मत म्हणतो, महावीरांचं मत म्हणतो, तीर्थंकरांचा मार्ग म्हणतो. इंग्रजीमध्ये बोलताना तो जैनिझम करतो. तो इझम झाल्यानंतर बंदिस्त होतो, मी इतरांपेक्षा वेगळा होतो. जो इस्लाम स्वतःला इतरांपेक्षा वेगळा मानतो, एका प्रॉफिटवर चालतो, एका पुस्तकावर चालतो, तो इस्लाम राहतो, तो इस्लामिझम नाही होत. जो इझम आहे, ख्रिश्चनिझम नाही होत. तुम्ही मात्र इझममध्ये वाटले जातात. कोणीच का नाही विचारत. आणि त्याचं आपण अजून इंडियन मध्ये त्याचं अजून हे करतो की नाही तो हिंदू मधला डी आहे. अरे सगळ्यांचा, भारतीय सगळ्या संप्रदायांनाच इझम कसा झाला? त्याच्या मागे काय षडयंत्र होतं? आणि त्यातनं मग 1816 मिलने पहिल्यांदा 6 खंडांमध्ये भारताचा इतिहास लिहिला, जो सगळ्या ब्रिटिश ऑफिसर्सना अध्ययनासाठी कंपल्सरी होता. 1827 साली पहिल्यांदा आर्यन इन्व्हेजन थिअरी आली, ज्याच्यातनं आर्य, द्रविडियन आणि मंगोल या 3 रेसेस. आणि जर आर्य बाहेरनं आले, शक बाहेरनं आले, हुण बाहेरनं आले, सगळेजण बाहेरनं आले, आम्ही पण बाहेरनं आलो, काय फरक पडतो? आम्ही तुम्हाला सभ्य बनवायला आलो, बाकीचे सगळे गुलाम बनवायला आले होते. हे ब्रिटिशांना सांगणारं कोणीतरी हवं होतं. त्यातनं मॅकोलेचे 1835चे मिनिट्स आले, पण ते इम्प्लिमेंट करणारा जो व्यक्ती होता त्याचं नाव होतं चार्ल्स ट्रॅव्हलियन. इंग्लिश एज्युकेशन इन इंडिया नावाचं 1838मध्ये त्याने पुस्तक लिहिलं. इंग्रजी का आणायचं? तर तो म्हणतो की लँग्वेज ब्रिंग्स कल्चर अँड कल्चर हेल्प्स इन कॉलनायझेशन. भारतामधल्या प्रत्येक भाषेमध्ये बालगीत आहेत आणि प्रत्येक बालगीतामध्ये प्रकृतीशी आपला काही ना काही संबंध आहे हे सांगितले आहे. आणि सगळ्या भाषांमधल्या बालगीतांमध्ये एक गीत कमीत कमी हे पावसाला बोलवणार आहे. ये रे रे पावसा आहे, मेगा मेगा पाणी दे. तो केजी मध्ये जायला लागला बालवाडीतनं की तो रेन रेन गोवावे गायला लागतो. कारण ब्रिटनमध्ये पाऊस थांबला तर त्याला खेळायला मिळेल, त्यामुळे गाणं तिथलं आहे, रेन रेन गोवावे. ट्रॅव्हलियनने हे ओळखलं, इंग्रजी केवळ भाषा नाही आणणार, त्याच्याबरोबर आपली संस्कृती आणेल. आणि त्यातनं इथली बौद्धिक गुलामगिरी जी चालू होईल, ते क्लर्क्स आपली संस्कृती पुढे नेतील आणि तिथनं इथे मतांतरण करणं सोपं जाईल. दुर्दैवाने त्यांना तेही जमलं नाही. 1853ला याच ट्रॅव्हलियनला ब्रिटिश पार्लमेंटने बोलवलं.
की तू म्हटला होतास पुढच्या 20 वर्षामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त भारत हा ख्रिश्चन झालेला असेल. तू स्वतः सांगतो आता 2% पण नाही झालेला. ट्रॅव्हल यान खूप मजेशीर उत्तर देतो. ते मिनिट्स रेकॉर्डमध्ये आहेत ब्रिटिश पार्लमेंटच्या. तो म्हणतात दिस इज अ व्हेरी स्ट्रेंज सोसायटी. दे कम टू अवर स्कूल्स, दे लर्न व्हॉट वी टीच. आम्ही जे शिकवतो ते शिकतात. आपल्या शाळांमध्ये येतात, आपली गाणी पण गातात, आपला इतिहास पण शिकतात, आपले कायदे पण आता शिकायला लागलेत, आपली भाषा शिकतात, आपल्या जीजसला पण पूजन करतात, घरी जातात, आपला युनिफॉर्म बदलतात, आंघोळ करतात, दारातनं आत शिरतात. यांचे आजी आजोबा आई वडील घरामध्ये काय करतात माहिती नाही. आपण शाळेमध्ये जे केलंय ते पुसून जातो. जे आज आपल्याला कळत नाही आहे परिवारांमध्ये काय होतंय ते त्याला ट्रॅव्हलरला 1853ला कळलं होतं. हे बदलायचं असेल तर काय केलं पाहिजे? तर ट्रॅव्हलियन म्हणतो की वी नीड टू चेंज देअर आयकॉन्स. वी नीड टू क्रिएट पीपल हू विल टीच देम दॅट देअर, ज्याला स्वामी विवेकानंद 1885 साली मॅकॉलेच्या शिक्षा पद्धतीला जेव्हा 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि जेव्हा त्यांना विचारलं व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट मॅकॉलेज एज्युकेशन सिस्टीम, तर स्वामी विवेकानंद म्हणतात व्हॉट काइंड ऑफ एज्युकेशन इज दिस. कोणतं शिक्षण आहे? द एज्युकेशन दॅट टीच, विवेकानंदांचे एक्झॅक्ट शब्द आहेत, दॅट युअर पेरेंट्स आर फूल्स अँड युअर अँसेस्टर्स वेर ल्युनॅटिक्स. बाय द एज ऑफ 16 यू क्रिएट अ पर्सन हू इज स्पाइनलेस. इतके कठोर शब्द स्वामी विवेकानंद दुसरीकडे कुठेच वापरत नाही. जेव्हा ते शिक्षणाबद्दल बोलतात त्याच वेळेस फक्त वापरतात ब्रिटिशांच्या बाबतीत. का? कारण त्यांना हे कळतं की ब्रिटिश शिक्षण पद्धतीने भारतामधल्या प्रत्येक व्यक्तीची आत्मविस्मृती रुजवली आहे. एक वर्ग 1855-56 युनिव्हर्सिटी एज्युकेशन आलं आणि 1885ला काँग्रेसची स्थापना झाली. एक असा वर्ग जो ब्रिटिशांच्या न्यायावर विश्वास ठेवणारा, ब्रिटिशांच्या कायद्यावर विश्वास ठेवणारा, ब्रिटिश आले हे खूप मोठे उपकार मानणारा. आणि या दरम्यान पहिला कायदा आला ज्याने ट्राईब हा शब्द वापरला. 1871 साली क्रिमिनल ट्राईब ॲक्ट. पहिल्यांदा भारतामधल्या आत्तापर्यंत 1844ला शेवटची मोठी लढाई झालेली आहे शिलाँगमध्ये. 18 पाद्र्यांना मारलेला आहे आजच्या खासी समुदायाने. जो खासी समुदाय आज जवळजवळ 90% ख्रिश्चन झालेला आहे, त्याने 1828 ते 1844 मध्ये एकाही ख्रिश्चन मिशनरीला शिलाँगमध्ये शिरू दिलेलं नाही. पहिलं चर्च जे झालेलं आहे ते 1844 साली आहे. 18 पाद्र्यांना मारलेलं आहे. आणि हे चर्चच्या रेकॉर्डमध्ये, पुन्हा मी सांगतोय, माझं रेकॉर्ड नाही, संघाचं रेकॉर्ड नाही, ऑर्गनायझरचं रेकॉर्ड नाही, मिशनरीजचं रेकॉर्ड आहे. टोटल 46 मिशनऱ्यांना 1828 ते 1844 मध्ये मारलेलं आहे. एकट्या 1844 मध्ये 18 मिशनऱ्यांना मारलेलं आहे. आमच्या रिसोर्सेसवर भगवान बिरसा मुंडांचं आपण स्मरण करतो. भगवान बिरसा मुंडा कुठेही एकाही ठिकाणी ना ते केवळ संथालचा शब्द वापरतायत, ना केवळ जनजातींचा शब्द वापरतायत. प्रत्येक ठिकाणी ते स्वदेश आणि स्वधर्म एवढंच वापरतात. कशाची लढाई आहे? स्वदेश आणि स्वधर्माची लढाई. झालं काय आपल्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये या सगळ्या एज्युकेशनच्या प्रोसेसमुळे की आपण जी लढाई पहिल्या टप्प्यामध्ये स्वधर्माची होती कारण आक्रमण धर्मावर होतं, दुसऱ्या टप्प्यामध्ये आर्थिक होती त्यामुळे लढाईचं स्वरूप बदललं, स्वधर्माबरोबर स्वदेशी सुरू झालं. तिसऱ्या टप्प्यामध्ये स्वधर्म स्वदेशी बरोबर स्वभाषा आणि राष्ट्रीय शिक्षा सुरू झालं. आपल्या शाळा सुरू झाल्या, आपल्या भाषेमधल्या शाळा सुरू झाल्या. ते पण आंदोलन स्वातंत्र्याचं होतं कारण इंग्रजीचं शिक्षण इम्पोज व्हायला सुरुवात झाली. आणि चौथं आंदोलन 1906 नंतर टिळकांनी ज्यावेळेस पहिल्यांदा पुन्हा शब्द रिवाईव्ह केला छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्यावेळेस ते आंदोलन स्वराज्याचं झालं कारण बॅटल पॉलिटिकल सुरू झाली. दुर्दैवाने 1947ला आपण राजकीय स्वातंत्र्य मिळवलं, स्वराज मिळवलं, स्वतंत्र नाही झालो, स्वधर्म नाही वाचला, स्वदेशीला विसरलो, स्वभाषेला विसरलो. कारण स्वत्व
स्थापन करण्यासाठीची ही लढाई आहे हेच विसरलो. सत्ता बदलली म्हणजे सगळं काही आलं, हे नेहरूयन सेक्युलरिझमने आपल्याला पण शिकवायला सुरुवात केली. आणि त्यामुळे आपल्या पण बोलण्यामध्ये न कळत त्यांचा विकास त्यांच्यासाठी कोण तुम्ही करणारे? तुम्ही विकसित आहात आणि ते मागासलेले म्हणून त्यांच्यासाठी करायचं का वनवासी कल्याण आश्रमाने काम? का त्यांनी हिंदू संस्कृती जपून ठेवलेली आहे, त्यांच्याकडनं आपल्याला काहीतरी शिकायचं आहे, त्यांचं ज्ञान डॉक्युमेंट करायचं आहे? अजिबात. हे म्हणजे शहरामधल्या लोकांसाठी एंटरप्रिनरशिपचं करू नका. जनजाती क्षेत्रामधल्या इतक्या युवकांकडे इतकी स्किल्स आहेत, त्याचं डॉक्युमेंट करणाऱ्याला फेलोशिप द्या. त्याची उद्यमिता करणाऱ्या, मी आत्ता बस्तरमध्ये गेलो होतो, बस्तरमध्ये कोरी समाजामधल्या महिला आहेत, मातीचा वास घेऊन सांगतात किती लोह आहे आणि किती तांबा आहे. पंचधातूच्या प्रत्येक घरामध्ये वस्तू बनतात. वर्षोनवर्ष, 1000 वर्षाची परंपरा असलेले त्यांच्याकडे आजही पंचधातूंच्या वस्तू आहे, एकालाही गंज चढलेला नाही. 3 धातूंचं आणि 5 धातूंचं मिश्रण करून किती तापमानावर त्यांचं एकत्रित वस्तू बनू शकते, ती आर्ट फॉर्ममध्ये असेल, पातळव्यामध्ये असेल, कुठल्याही स्वरूपामध्ये, हे बस्तरच्या लोकांकडे. एकही समाजामधला घटक असा नाही ज्याला कुठलं ना कुठलं स्किल येत नाही. एंटरप्रिनरशिप आपल्याला जर शिकायची असेल तर त्यांच्याकडनं शिकली पाहिजे, की प्रकृतीला जपून देखील, समाजाच्या स्किल्सला जपून देखील, प्रदूषण न करता कशा पद्धतीने समग्र जीवन जगता येतं. ग्रामविकास नका करू प्लीज. ग्रामविकास शहरामधला जाऊन याच्याकरता करतो कारण त्याला गावाची शहरं करायची आहेत. भारतामधली संस्कृती ही वनवासी, ग्रामवासी आणि नगरवासी यांच्या परस्परावलंबितनं उभी राहिलेली आहे. आरण्यक संस्कृतीमधनं वेद जन्माला आले आहेत. आरण्यक संस्कृतीमधनं ग्राम हे कधी कृषीचं साधन नव्हतं, ग्राम हे उद्यमितेचं साधन होतं. ग्राममधला लोहार, चर्मकार, सोनार हा कोणीही मागास जातीमधला नव्हता. आपल्यासाठी तो क्राफ्ट्समन होता, विश्वकर्मा होता. दुर्दैवाने 1931च्या सेन्ससमध्ये ज्या जातींना, ज्या कॅटेगरीजना आधार बनवून ब्रिटिशांनी समाजामध्ये हा भेद उत्पन्न केला, आज तोच प्रश्न पुन्हा 2027च्या सेन्ससमध्ये कळीचा मुद्दा बनलेला. त्यामुळे आत्ताची जी बॅटल आहे ती स्वातंत्र्याच्या आंदोलनापेक्षा निर्णायक बॅटल आहे. मी पुन्हा सांगतोय की भावनात्मक लढाई जिंकलोय, निवडणुकीची लढाई जिंकलोय, समाज बरोबर यायला तयार आहे. प्रश्न हा आहे की याचा अध्ययन करून या राष्ट्रीय विमर्शासाठी एक पिढी जोपर्यंत ब्रिटिशांना खूप प्रयत्न करावे लागले. 200 वर्ष प्रयत्न करून देखील ते पूर्ण यशस्वी झाले नाहीत, कारण त्यांना खोटं उभं करायचं होतं, कथानक उभं करायचं होतं. आपल्याला तो विमर्श उभं करायचा आहे आणि तर्काच्या आधारावर, शास्त्राच्या आधारावर, संदर्भांच्या आधारावर करायचं. पहिल्यांदा कधी आला शब्द जनजाती? हा शब्द कोणी आणला, कशासाठी आणला? ट्राईब या शब्दाचा मूळ अर्थ काय? आज शेड्यूल ट्राईब म्हटल्यानंतर तो अभिमानाने सांगतो मला शेड्यूल ट्राईबमध्ये, मी ST आहे. अरे पण तू ब्रिटिशांनी आणला तुला असभ्य दाखवण्यासाठी. तू मॅनिटर आहेस, तू असभ्य आहेस, तुला सभ्य करण्यासाठी, तुला क्रिमिनल घोषित करण्यासाठी त्यांनी ट्राईब शब्द आणला. तो अभिमानाचा विषय कसा असू शकतो? ज्याला जमीन कशी कसता येते हे माहिती आहे, धातू कसा बनवता येतो माहिती आहे, वस्त्र कशी विणता येतात माहिती आहे, तो व्यक्ती असभ्य कसा असू शकतो? त्यामुळे आपल्याला भारतीयत्वाचा नॅरेटिव्ह सगळ्याच जनजाती, अनुसूचित जाती, इतर मागास जाती, सगळ्याच वर्गांमध्ये वेगवेगळ्या अर्थाने हे नॅरेटिव्ज आहेत. तो नॅरेटिव्ह आपल्याला व्हिक्टिमहूडपासून व्हिक्टरीहूडपर्यंत घेऊन जायचा आहे. भारताचा इतिहास हा मानसिक गुलामीतून मुक्त होण्यासाठीची ही लढाई आहे. म्हणून पंतप्रधान जे वारंवार सांगतायत की 2035पर्यंत मॅकॉलेच्या मानसिकतेतनं मुक्त व्हायचं, 2047पासून गुलामीच्या मानसिकतेतनं व्यवस्थेला मुक्त करायचं. त्याचं मूळ कारण आहे. आणि त्यामुळे
राष्ट्रीय विमर्शाची ज्यावेळेस आपण लढाई म्हणतोय त्यावेळेस भारत हा ब्रिटिश येण्याच्या अगोदरपासनं हजारो वर्षापासनं राष्ट्र म्हणून एक होतं, राज्य म्हणून व्यवस्था वेगवेगळ्या होत्या. ब्रिटिशांनी आपल्याला एक राज्य केलं पण राष्ट्र म्हणून आपलं विभाजन केलं. भारत ही मल्टी डायमेन्शनल संस्कृती होती. त्यामुळे भारत इज नॉट डायव्हर्स कल्चर्स. भारत इज अ युनिक कल्चर दॅट सेलिब्रेट्स डायव्हर्सिटी. आपले सणवार वेगवेगळ्या नावांनी साजरे करतो. गुढीपाडवा येईल, तुम्ही बॉर्डर पार केली की त्याला उगादी म्हणतील. त्याच्या पलीकडे गेलात तर चैत्र पेंगल म्हणतील. त्याच्या बाजूला गेलात तर विशू म्हणतील. वरती गेलात तर एप्रिलपर्यंत बैसाखी येईल. अजून पूर्वेकडे गेलात तर तो पहिला बैसाख होतो. आसामकडे आलात तर तो बिहू होतो. दिसताना वेगवेगळं दिसतं. इंग्रजी न शिकलेल्या माणसाला विचारा की हे साजरं का करतो, पूर्ण भारतामध्ये तो उत्तर एकच देतो, आम्ही मानतो ब्रह्माने या दिवशी सृष्टीची रचना केली, आमचं कृषीचं नवीन चक्र सुरू होतं, वसंत ऋतू सुरू होतो, आमच्या सगळ्या वर्षभराच्या कामकाजाची नवीन ऋतूची रचना इथून सुरू होते, म्हणून आम्ही हे नववर्ष साजरे. मूळ विचार एक असून त्याची विविधताचा उत्सव मानवणं म्हणजे भारत आहे. सो वी आर नॉट डायव्हर्स, वी आर नॉट डिवायडेड, वी आर युनिक, वी सेलिब्रेट डायव्हर्सिटी. आम्ही पॉलिथिस्ट नाही आहोत. ईश्वराचं एकच अस्तित्व आम्ही मानतो, पण ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे मार्ग भिन्न भिन्न आहेत. त्या सगळ्या मार्गांची स्वीकार्यता आणि सन्मान हे भारतीयत्व आहे. हा राष्ट्रीय विमर्श झाला पाहिजे. भारताची ताकद पॉलिटिकल डेमोक्रेसीमध्ये केवळ नाही आहे, इकॉनॉमिक डेमोक्रेसीमध्ये नाही आहे. भारताची ताकद ही स्पिरिच्युअल डेमोक्रेसीमध्ये आहे. प्रत्येकाला आपला ईश्वर निवडण्याचा अधिकार केवळ भारतीय संस्कृतीने दिले आहेत. जगभरामधली आज सगळी जी युद्ध झाली आहेत ती माझा ईश्वर श्रेष्ठ का तुझा ईश्वर श्रेष्ठ, त्याच्यामधला पण शियाचा श्रेष्ठ का सुन्नीचा श्रेष्ठ, प्रोटेस्टंटचा श्रेष्ठ का कॅथोलिकचा श्रेष्ठ, याच्यावरनं चालली आहेत. आणि भारत एकमेव असा देश आहे की जो म्हणतो की तुम्ही एकालाच मानता का ठीक आहे, दोनला मानतात का तरी पण ठीक आहे, 33 मानतात का प्रकार तरी ठीक आहे, त्याला 33 कोटी म्हणता का तरी पण ठीक आहे, जिवंत व्यक्तीला गुरु मानून करता का तरी पण ठीक आहे, स्वतःलाच ईश्वर घोषित करता का तरी पण ठीक आहे, दगडामध्ये मानता का तरी पण ठीक आहे, माझा ईश्वरावर विश्वासच नाही म्हणतात का तरी माझ्यासाठी चार्वाक ऋषी असतो. हे स्वातंत्र्य देणारी एकमेव जगामधली संस्कृती भारत आहे. त्यामुळे भारताचा राष्ट्रीय विमर्श भारतीय दृष्टीने, ब्रिटिश चष्म्याने नाही, स्थापित करण्यासाठीचं चॅलेंज. वनवासी कल्याण आश्रम केवळ नाही, तर जो नगरामध्ये राहतोय, जो गावामध्ये राहतोय, जो जातीच्या आयडेंटिटीचा, आपण वेगवेगळ्या संस्थांमध्ये जिथे जिथे काम करतोय त्याचा पण, म्हणजे भारतामधल्या पहिल्या डॉक्युमेंटमध्ये 7 गिल्ड्सचा उल्लेख मॅगस्थेनिस करतो. गिल्ड्स सगळे इकॉनॉमिक गिल्ड्स आहे, व्यापारी गिल्ड्स आहेत. पहिल्यांदा 1838 नंतर प्रॉब्लेम सुरू होतो, जेव्हा ब्रिटिश इंग्रजी ही शिक्षणाची भाषा आणतात आणि इंग्रजी ही नोकरीची भाषा आणतात. तोपर्यंत भारतामध्ये चाकरीला सन्मान नाही. उत्तम व्यापार, मध्यम कृषी, अधम चाकरी भारतामधल्या प्रत्येक भाषेमध्ये आहे. ब्रिटिश शिक्षणानंतर उत्तम चाकरी, मध्यम व्यापार, अधम कृषी सुरू झाली. आणि त्यामुळे त्या वनवासी क्षेत्रामधल्या माणसाला पण वाटायला लागलं खरंच मी पण मागासलेला आहे, माझ्यावर पण अन्याय झाला आहे, यांनी मला मागे ठेवलं आहे. यांनी म्हणजे आपण, कारण आपण बाहेर नाव, म्हणून तो आदिवासी शब्दाबद्दल, ट्राईब शब्दाबद्दल आदर मानायला लागला. त्याचे देवी देवता आपण समजून नाही घेतले, त्याचा देवलोक समजून नाही घेतला. आपण ज्याला नंदी म्हणतो त्याला तो वेगवेगळ्या नावांनी ओळखतो. त्या म्हसोबाला आपण कधी आपलं म्हणत नाही, तो बुढाबाबा म्हणतो, तो बडादेव म्हणतो, त्याला म्हणायचं महादेवच असतं. पण तो आपल्या गोष्टींमध्ये, आपल्या बोलण्यामध्ये येत नाही. तो राम नाही म्हणत, त्याची सीता वेगळी असते, पण त्याची कैलास आणि कन्याकुमारी आणि अयोध्या एकच असते. प्रत्येक जनजातीमध्ये त्याचं डॉक्युमेंट केलं नाही, त्याचा इतिहास लिहिला नाही.
त्यामुळे त्याचीही विस्मृती बदलली आणि आपण तर विसरलेलोच आहोत. त्यामुळे आत्ता ही येणाऱ्या 20-22 वर्षांची जी लढाई आहे ही या राष्ट्रीय विमर्शाला पुनर्स्थापित करण्यासाठीची लढाई आहे. तर भारत प्राचीन काळापासूनचे एक राष्ट्र, विविध राज्यव्यवस्था असूनही या राष्ट्रीयत्वाचा एक भाव हिमालय ते हिंद महासागरापर्यंतचा एक सांस्कृतिक भाव असलेलं राष्ट्र आणि ईश्वरत्वाचं वेगवेगळं रूप मानून देखील सगळ्या मार्गांचा स्वीकार आणि सन्मान करणारं राष्ट्र. असं जर भारत उभा राहिला तर त्या भारताला विश्वगुरू मानेल. आपण स्वतः गुरु म्हणून काय उपयोग नाही, दुसऱ्यांनी मानलं पाहिजे ना आपल्याला गुरु. त्याची एक पायरी आपण पार केली ज्यावेळेस आपण एक प्रस्ताव दिला आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस हा विश्वाने मान्य केला, सर्वसहमतीने मान्य केला. 177 देशांनी आपल्या प्रस्तावाला अनुमोदन दिलं आणि युनॅनिमसली रिझोल्युशन पारित झालं. असं एकमेव युनायटेड नेशन्समधलं रिझोल्युशन इंटरनॅशनल डे फॉर योग आहे. तो योग दिवस मानणं ही केवळ एका प्रस्तावाला मान्यता नव्हती, भारताच्या या सगळ्या प्राचीन ज्ञान परंपरेला विश्वाने दिलेलं एक प्रकारचं अनुमोदन होतं. आता पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला या सगळ्या AIच्या बॅटलमध्ये, इन्फॉर्मेशनच्या बॅटलमध्ये ही जी सगळी नॅरेटिव्हची लढाई आहे त्यामध्ये भारताच्या विमर्शाला मेनस्ट्रीम करणं आणि मग तो विश्वामध्ये घेऊन जाणं, याच्याकरता प्रत्येकाला आपापल्या संस्थेच्या पातळीवर, आपल्या संघटनेच्या पातळीवर एक अध्ययनाची प्रक्रिया, मूळ समस्यांचं मूळ पकडून तिथून समस्याचं निराकरण करण्याची प्रक्रिया, याच्याकरता प्रयत्न करावे लागतील. बाळासाहेबांच्या स्मृतीच्या निमित्ताने राष्ट्रीय विमर्शाचा विषय याच्याच करता मांडला की अराष्ट्रीय विमर्शाला अंधार दूर करायचा असेल तर लाठी मारून चालत नाही, एक दिवा लावावा लागतो. ब्रिटिशांनी अंधार करण्यासाठी, दिवे विझवण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले, त्यातनं भारताची फाळणी झाली. आपल्याला पुन्हा त्या मार्गावर जायचं नसेल तर आपल्या पद्धतीने दिवे लावण्यासाठी, हा बौद्धिक आणि वैचारिक अंधकार दूर करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आणि मी जसं म्हटलं की बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ही आता हा दिवा लावण्यात नसेल, हा बौद्धिक वैचारिक विमर्शाचा दिवा जो राष्ट्रीय दृष्टीने स्थापित करावा लागेल, ती करण्याची प्रेरणा आपल्याला सगळ्यांना मिळो. बाळासाहेबांच्या स्मृतीला पुन्हा अभिवादन. भारत मातेच्या चरणी हीच प्रार्थना की ही सगळी प्रेरणा आपल्याला मिळो आणि यातनं भारताला पुन्हा एकदा भारतीय दृष्टीने विश्व गुरु म्हणून स्वीकार